पवारांची राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा. पवारांनी मात्र प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा. तर विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही. पवारांच्या राष्ट्रवादीनं चर्चा फेटाळल्या. काँग्रेस बुडतं जहाज. कोणत्याही पक्षानं त्यात पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला. तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत राऊतांनाही डिवचलं. अर्थ खात्यासंदर्भातील मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानं सस्पेन्स. आज तरी अर्थ खातं माझ्याकडेच, फडणवीसांचं वक्तव्य. तर अर्थ खात्यासंदर्भातील प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं नो कमेंट्स. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय. अमेरिकी हवामान संस्था नोआनची पुष्टी. विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान, छत्तीसगडला जास्त फटका. एल निनोच्या तीव्रतेमुळे राज्य या ठिकाणी जगभर दुष्काळाची शक्यता. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. तर शासन स्तरावर तयारी सुरू. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानंच पेरणी करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. तर कांदा खरेदीचा दर आता 16.5 रुपये प्रति किलोवर. उद्यापासून हे नवे दर लागू होणार. देशात एप्रिलच्या तुलनेमध्ये मे महिन्यात महागाईचा दर वाढला. तर मे महिन्यात महागाई दर 3.93%. इंधनाच्या वाढत्या किमती महागाई दर वाढवण्यास कारणीभूत. अवैध गुटखा विक्रेत्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा. औषध खरेदीसाठी रुग्णालय बळजबरी करू शकत नाहीत. एफडीएचे आदेश जारी. नागपूर शहरातील काही भागामध्ये पावसाच्या सरी. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सोलापूरच्या